राम राम मंडळी. मागच्या आठवड्यात झालेल्या मोठ्या कुस्तीबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कुस्ती रंगली, वातावरण तापलं, शेवटच्या क्षणी थोडासा वादविवाद झाला आणि त्यानंतर काही दिवस चर्चा सुरू राहिली. पण त्यानंतर म्हणजेच मैदान संपल्यानंतर दोन्ही पैलवानांनी एकत्र येऊन फोटो काढला, एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहिले आणि स्पष्ट संदेश दिला, हा विषय संपलाय. मैदानात जे होतं ते तिथंच राहिलं. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की विषय मिटला असतानाही काही मुख्य प्रवाहातील म्हणजे मेनस्ट्रीम मीडियामध्ये तोच वाद पुन्हा पुन्हा दाखवला जातोय. जणू काय अजूनही तणाव आहे, अजूनही संघर्ष सुरू आहे असा आभास निर्माण केला जातो. प्रत्यक्षात तसं काही नसताना जुन्या प्रसंगावर भर देणं योग्य आहे का, हा प्रश्न सामान्य चाहत्यांच्या मनात नक्कीच निर्माण होतोय. आपण वर्षभर पाहतो की कुस्तीच्या अनेक मोठ्या स्पर्धा होतात, छोट्या स्पर्धा होतात, गावोगावी आखाडे मैदाने भरतात. तरुण पैलवान घाम गाळत असतात. त्या मेहनतीला, त्या संघर्षाला, त्या यशोगाथांना फारसं स्थान मिळत नाही. पण एखादा छोटा वाद झाला की तो मात्र मोठा करून दाखवला जातो. हे चित्र बदलायला हवं. कुस्ती ही फक्त वादासाठी नाही, ती आपली परंपरा आहे, संस्कार आहे. महाराष्ट्राच्या मातीची कुस्ती ओळख आहे. वाद होणं ही मानवी गोष्ट आहे. मैदानात भावना उफाळतात, क्षणिक राग येतो. खरा मोठेपणा कशात असतो, तर तो राग बाजूला ठेवून पुढे जाण्यात असतो. जेव्हा दोन पैलवान एकत्र उभं राहून सगळं संपलंय असा संदेश देतात, तेव्हा त्यांचा आदर व्हायलाच पाहिजे. त्या सकारात्मक क्षणाला जास्त प्रसिद्धी मिळायला हवी. माध्यमांची भूमिका समाज घडवणारी असते. त्यांनी जर सतत तणाव दाखवला तर चाहत्यांमध्येही तणाव वाढतो. पण त्यांनी एकतेचा फोटो दाखवला, मैत्रीचा संदेश पुढे नेला, तर समाजात सकारात्मकता वाढते. त्यामुळे वारंवार जुना वाद उकरून काढण्यापेक्षा आता पुढच्या स्पर्धांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मंडळी, आज महाराष्ट्रातील कुस्तीला मोठी संधी आहे. तरुण पिढी आखाड्याकडे वळते. अशा वेळी एकता, शिस्त आणि परस्परांचा आदर हा संदेश पसरवणं अत्यंत महत्वाचं आहे. पैलवान मैदानात प्रतिस्पर्धी असतात, पण मैदानाबाहेर ते एकाच परंपरेचे वारसदार असतात. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतंय, एवढंच सांगावंसं वाटतंय की वाद झाला पण तो मिटला देखील. आता त्याला पुन्हा रंग देण्यापेक्षा कुस्तीची ताकद, कुस्तीची मेहनत आणि कुस्तीतली मैत्री यांना पुढे आणलं पाहिजे. महाराष्ट्राच्या पवित्र कुस्ती परंपरेला भांडणाने नव्हे तर एकतेने बळ मिळणार आहे. आणि ही जबाबदारी फक्त पैलवानांची नाही, तर माध्यमांची आणि आपल्यासारख्या चाहत्यांची सुद्धा आहे. धन्यवाद.